इतका चढून आल्यानंतर जेव्हा आपण मांडवगडला येतो तर मांडवगडला आपल्याला खाली जावं लागतं. तर या ठिकाणी मला दिसते की आम्ही या ठिकाणी आलो आणि आता खाली जातोय. तर खाली जाण्यासाठी हा रस्ता आहे अशा प्रकारे. आणि हे आहे मांडवगडाची सुंदरता, जे आपण चढून आलो की नाही, पूर्ण घाट चढून आलो. तर अशा प्रकारे आपल्याला मांडवगडमध्ये आल्यानंतर मिळतं. जसं की आपण लोणारचं तळ आहे की नाही, अगदी त्याच प्रकारे, कारण की पूर्ण दगडाचं आहे. तर त्या कारणामुळं आणि आपण खाली जाऊन आता जे मांडवगडामध्ये शिवलिंग आहे आपण त्याचं दर्शन घेणार आहोत. गडमध्ये आल्यानंतर आपल्याला दर्शन घ्यायला खाली जावं लागतं. कधी कधी भगवंत वरती पण असतात, पण या ठिकाणी वरती नाही आहे. तर आपल्याला खाली जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, ते म्हणजे शिवलिंगाचं. मांडवगडमध्ये खाली भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आलेलो, गर्दी भरपूर आहे. आणि हे बघा, ह्या ठिकाणी शिवलिंग आहे आणि हे जे पाणी आहे ना, हे पाणी जेव्हा इथपर्यंत येतं तर या ठिकाणी आपण फूल ठेवल्यानंतर पूर्ण फूल असं घुमून या ठिकाणी येतं. आणि या ठिकाणी तुम्हाला होल दिसत आहे, तर इथून पूर्ण बाहेर जातं. पण पाणी आता भरपूर नाही आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी फूल टाकता येणार नाही, कारण की पाणी या ठिकाणी तर नाही आहे त्यामुळं. आणि हे शिवलिंग आहे आणि आत जाऊन पण आपण भगवंताचं दर्शन घेऊ शकतो. आणि आत वेगळं एक शिवलिंग आहे, पण हे पाण्यामधलं शिवलिंग आहे. आणि या पाण्यामध्ये इतक्या लहान माशी आहेत ना की बस आपण विचारू पण शकतो. खूप छोटे, एकदम छोटी छोटी माशी या ठिकाणी तर आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी जर तुम्हाला दिसत असेल तर बघा, या ठिकाणी पाणी टाकून आपल्याला दाखवते की ते पाणी कसं जातं काय. तर कारण की पाणी भरपूर या ठिकाणी नाही आहे, त्यामुळं आपल्याला या ठिकाणी पुष्प टाकून पूर्ण पाणी फिरणार नाही. तर आई पाणी टाकून दाखवते.